नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर शैलेश गुजर, संपादक मालक, पुणे वृत्तदर्शन, सी न्यूज. 1996 पासून आपल्या सेवेत. प्रेक्षको, पुण्यातील एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन ही एक अतिशय मानाची संस्था आहे. पुण्यातील अनेक दुर्मिळ वनस्पतींचं जतन, फुलांचं जतन आणि होय, दरवर्षी विविध प्रकारच्या फुलांचं आणि गुलाबांचं प्रदर्शन या गार्डनमध्ये आपण वर्षानुवर्ष पाहतो. त्यातील 1 एकर जागा न्यायालयीन गोष्टींच्या संदर्भाने बांधकामाकरता वापरली जाणार आहे, असं संस्थेच्या वतीनं पत्रकार परिषदेमध्ये कळविण्यात आलं. या एकंदरीत परिस्थितीचा नेमका काय विषय आहे याविषयी प्रताप पवार यांनी दिलेली ही माहिती. पुण्यामध्ये हा इम्प्रेस गार्डन नावाची जी जागा वास्तू आहे, हा फक्त पुण्याचा वैभव नाही, हे देशाचा वैभव आहे. पुण्यामध्ये सर्व बाजूने बांधकामं प्रचंडपणे वाढत आहेत. कुठेही बागेची प्रोव्हिजन आम्हाला दिसत नाही आहे. ज्या जागा गेली शेकडो वर्ष, 100-150 वर्ष या ट्रस्टने सांभाळली आहे आणि विशेषतः गेल्या 35-40 वर्षामध्ये पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती आणि लोकांच्या सहकार्याने या जागेचं आपण सातत्याने सुधारणा केल्या आहेत. हे आम्ही जेव्हा तिथे नव्हतो, इथे ड्रग्स ट्रॅफिकिंग, प्रॉस्टिट्यूशन अशा अनेक गोष्टी होत होत्या. ते जेव्हा ध्यानात आलं, ते पुण्याचे काही लोक, चंद्रबाबू किर्लोस्कर आणि शरद पवारांच्या पुढाकारातनं एकत्र आले आणि जेव्हापासून हा ट्रस्ट ॲक्टिव्ह झालेला आहे. आम्ही शेकडो झाडं नवीन लावली आहेत, लोकांचं प्रशिक्षण करतो आहोत, मार्गदर्शन करतो आहोत, एक्झिबिशन घेतो आहोत. तर त्याला आमचं ही विनंती ऑब्व्हियसली आहे किंवा या जागेला तुम्ही कुणी हात लावू नका. तुम्हाला जागा मिळायची असेल, तुमच्याकडे पुष्कळ जागा आहेत, पण हे एकदा सुरू झालं, माझी 1 एकर, मग 2 एकर, मग 5 एकर, मग एक बाग झाली, मग दुसऱ्या बागेत पण जाल, तर याला काही अर्थ नाही आहे. ज्यांना मदत करू नका, पण अडचण निर्माण करू नका, एवढीच आम्हाला या निमित्ताने विनंती करायची आहे. आणि तुम्ही जर हा प्रयत्न केला तर त्याला आमचा 100% विरोध असेल. आम्ही सगळ्या प्रकारचे आंदोलन करू. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर, पुणे वृत्तदर्शन, सी न्यूज. 1996 सालापासून. प्रेक्षको, महावीरांचं 2625वा जन्मदिन यावर्षी 31 मार्च रोजी आपण साजरा करत आहोत. भगवान महावीर यांनी जैन धर्मचे ते 24वे तीर्थंकर होते, म्हणजे त्यांच्यापूर्वी 23 तीर्थंकर होऊन गेले होते. भगवान महावीर यांनी चतुर्विध संघाची स्थापनाही केली, म्हणजे साधू, साध्वी, श्रावक आणि श्राविका या 4 लोकांचा मिळून एक संघ तयार होतो आणि याला त्यांनी स्थापना केली. पुण्यामध्ये भव्य दिव्य असा सर्व जैन समुदाय एकत्र येऊन महावीर जन्मोत्सव साजरा करत असतात. यावर्षी गुरुवार पेठेतून त्याची मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. याविषयी अनिल गेलडा आणि अचल जैन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली ही माहिती. 26ला ही मिरवणूक निघणार आहे. बरोबर 7:30 वाजता गोडीचे पार्श्वनाथ मंदिर, फुलवाला चौक येथून निघून विविध मार्गाने सोन्यामारुती चौकात महापौर, आयुक्त आणि विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांच्यातर्फे स्वागत केलं जातं. त्यानंतर भावनीपेठ मार्गे, टिंबर मार्केट मार्गे, सिव्हिल लोक चौक उजव्या बाजूने, सुजय गार्डन आणि मुकुंदनगर मार्गे शिवशंकर कार्यालयाच्या बाजूने आदिनाथ सोसायटीत ही समाप्ती होती. आमचे गुरु महाराज यांचं त्या ठिकाणी व्याख्यान होतं. या मिरवणुकीत अनेक फ्लोट्स असतात. महावीरांच्या जीवनावर अनेक फ्लोट्स दृश्य ही सादर केली जातात आणि त्याचं मांगलिक आमचे गुरु महाराज जे अनवाणी पायाने चालतात, म्हणजे कसले प्रकारची चप्पल वगैरे न घालता अनवाणी पायाने चालतात. खरं म्हणजे हा महिना म्हणजे उन्हाचा असतो, परंतु ही सकाळीच आमची मिरवणूक निघत असते.
त्याचप्रमाणे संध्याकाळी आम्ही एक कार्यक्रम आगळा वेगळा करत आहोत, तो गणेश कला क्रीडाला करत आहोत आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य मल्टीमीडिया धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे न भूतो न भविष्यती यात रंगत प्रोडक्शन की जे बॉम्बेचे कलाकार आहेत, कर्मबंधन भगवान महावीरांचे 27वे अपूर्व असे 60 प्रोफेशनल कलाकार हे सादर करणार आहेत आणि पहिल्यांदा नवकार मंत्राची धून राहील, डान्स राहील. मार्गजन्म कल्याणाच्या दिवशी आम्ही दरवर्षी सकाळी जी शोभायात्रा काढतो त्यानंतर दुपारी आमची 4 वाजता एक स्कूटरची 2 व्हीलर रॅली निघते आणि हजारो स्कूटर येतात, मोटरसायकल येतात आणि जवळजवळ 22 किलोमीटरचं आम्ही त्यातनं रन करतो. पण यावेळेला जी परिस्थिती आहे, युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आणि पेट्रोल डिझेल बद्दलची चर्चा चाललेली आहे, त्यामुळे आम्ही असा एक ठराव केला की आमच्या उत्सव समितीतर्फे की यावेळेला कुठली मिरवणूक काढू नये म्हणून टू व्हीलरची मिरवणूक रॅली काढायची नाही. तर 2 व्हीलरची रॅली काढण्याचं आम्ही रद्द केलेलं आहे. फक्त उद्देश हाच आहे की पेट्रोलचं जे पेट्रोलबद्दलची चर्चा झाली ते नजरेत येत होती, त्यामुळे ते आम्ही कॅन्सल केलेली आहे. दुसरं संध्याकाळी गणेश कला क्रीडामध्ये मंचमध्ये आम्ही जो कार्यक्रम आखलेला आहे तो पहिल्यांदाच पुण्यामध्ये असा कार्यक्रम होतोय. भगवान महावीरांचे जे पूर्वीचे जन्म होते, 27 जन्म जे झाले त्याचे, त्या 27 भावापैकी प्रत्येक भावाचं तिथं ते दृश्य दाखवणार आहे आणि फार मोठा कार्यक्रम, जवळजवळ 60 कलाकार तो ते कार्यक्रम प्रस्तुत करणार आहे. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प दाखल झाला, त्याच्यामध्ये श्रीनाथ भिमाले यांनी अनेक नवीन गोष्टींचा सहभाग नोंदवला. तथापि पुणे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या बाबतीमध्ये कुठलीही ठोस भूमिका किंवा कृतिशीलता त्याच्यात दिसून येत नाही. त्याचप्रमाणे पुणे शहरातील रुग्णालय जी आहेत त्यांचं अपडेशन करण्याच्या बाबतीमध्येही त्यामध्ये कुठलाही निधी दाखल केलेला नाही. प्रेक्षको, पुण्याचं विस्तार मोठ्या प्रमाणात होतोय. 15,000 कोटीचा हा अर्थसंकल्प आहे, ज्यामध्ये किमान 4,500 ते 5,000 कोटी रुपये आपल्याला कररूपाने घरपट्टीतनं मिळत असतात. पण या सर्वातनं केंद्र सरकारचं अनुदान, राज्य सरकारचं अनुदान, विविध महानगरपालिकेची परवानग्या ज्या दिल्या जातात बांधकामासहित त्यातनं मिळणारं उत्पन्न आणि त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचं जी रक्कम असते ती बँकेत ठेव म्हणून सुद्धा ठेवली जाते, त्याच्यावरती कर्जही काढलं जातं. हा सर्व उहापोह याकरता की या सर्व रकमेचं नियोजन करण्याकरता कोणतीही नियोजन कंपनी, सल्लागार त्या ठिकाणी नसतात. नगरसेवक, प्रशासन यांना जे योग्य वाटतं तेच त्या ठिकाणी केलं जातं. त्याकरता पुणे वृत्तदर्शन असं मागणी करत आहे की चांगले सल्लागार, पुण्यामध्ये अतिशय चांगल्या अर्थशास्त्रीय संस्था आहेत, गोखले इन्स्टिट्यूट सारखी संस्था आहे, IMDR सारखी संस्था आहे, त्यांचं जर सहकार्य घेतलं तर खर्च कशा प्रकारे करायचा आणि त्यातून जास्तीत जास्त नागरिकांना कसा फायदा होईल ही भूमिका आपण मांडू शकतो. पण आम्हाला त्यात इंटरेस्ट असायला हवा. आम्हाला इंटरेस्ट हा टेंडर्समध्ये आहे, आम्हाला इंटरेस्ट हा त्या ठिकाणचा कंत्राटदार कोण आहे त्याच्यामध्ये आहे. पुणे शहराच्या विकासाला आता महानगरपालिकेच्या वेळेला आम्ही आवाहन केलं होतं की प्रत्येक राजकीय पक्षानं खर्च कसा करणार याचा ब्यौरा द्यावा, पण तो दिला गेला नाही. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.